तर मित्रांनो, आत्ता आपण आहे काश्मीरमध्ये. तर आता इकडं तर काय बर्फ वगैरे तसं काय नाही, पण तरी पण झाडं झुडपं आहे. तर बर्फ त्याला संपलाय. तर तुम्ही मागचं बॅकग्राऊंड बघू शकता. इकडं अख्खं हिरवळ आहे. मला दाखवतो मी. एकदम अच्छा, एकदम अच्छा. तो बोल रहे थे ना कि एक पहाड़ है, ये देखो कितने पहाड़ हैं, इधर बहुत पहाड़ है, उसके ऊपर जो सुरंग थी उसके ऊपर है ये सारे पहाड़। इधर टोटल कितने पहाड़ है? क्या ज़्यादा पहाड़ है इधर? अरे सारे पहाड़ है पूरा, वो देखो कितने पहाड़ों की गिनती हो रही है। नहीं ना, बहुत हैं? बहुत पहाड़ है. ये जम्मू कश्मीर है क्या? कश्मीर है? हैं? ये जम्मू कश्मीर है क्या? कश्मीर है सिर्फ? कश्मीर जम्मू से आगे. तर हे बघा मित्रांनो, असं असतं काश्मीरला. इकडं वर पण डोंगर आहे आणि इकडं पण डोंगर आहे. इकडं नाही, समोर डोंगर आहे, इकडं डोंगर आहे. म्हणजे तुम्ही जिथं जाईन तर डोंगर आहे, नुसता डोंगर आहे. पण झाडं जरा वेगळी बरं का. पण ती घर बघा ना, तिथं कसं बांधलं असेल ते झाड झुडपांच्यामध्ये. असं वाटतं नाही का काय ते एवढीची घर आहे, मग झाड आहे, झाडांच्या मध्ये घर आहे. असं कुठं म्हणजे पहिल्यांदा बघितलं बरं का मी, की आपल्या या पुण्यात कसं की सपाटा जागा वगैरे असतात, तशी यांची डोंगरा वगैरे इथं एवढं खोल आहे, इथं एवढं खोल आहे, तेवढं डोंगर आहे समोर बरं का. आणि तिथून इथं घर, त्याच्यावर तिथं घर, आणि त्याच्यावर तिथं घर, अजून तिथं पण घर आहे बघा. दिसले का? इकडं पण घर, गरज घर या का, झूम केलं तर दिसते. तिकडं पण घर, इथं पण घर. म्हणजे ही डोंगरातच राहतात, डायरेक्ट डोंगरातच राहतात. त्यांचं खाणं तिथंच, राहणं तिथंच. आता मी त्या बिल्डिंगवर थांबले ना, बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शनवर आहे. मी तिथं थांबून व्हिडिओ काढतोय. म्हणजे आता मी लय उंच आहे, मलाच माहिती नाही किती उंच आहे, एवढा उंच आहे. पण तो आवाज बघा बारीक चिमण्यांचा कसा येतोय. आता बघा बरं का, आपण कोपऱ्याला चाललोय, माहीच पाठायला लागली, ती वेगळी गोष्ट आहे. बर्फच नाही काय बघा भेटला, जाऊन द्या, असो काय प्रॉब्लेम नाही. हे बघा, इथं पण घर आहे, इकडंच खूप घर आहे. इथं 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 घर एवढी, आणि तिथं नुसतं डोंगर आहे. डोंगरच डोंगर. इथं आहून तिकडं जे दिसते तिकडंच डोंगर अजून. आता तिथं आपली गाडी पार्क केलेली आपण, ती गाडी आपली आता आहे, थोडंफार हिंडणार आहे. एक अर्धा दिवस नंतरचा स्टॉप आहे मनालीला. मग तो कवर केला की त्याला बर्फ दाखवू. आता इथं काय बर्फ नाहीचे, इथं आलो तो खरं तर बर्फ बघायला, पण बर्फ तर काही भेटला नाही. मग आता विचार चाललाय तर मनाली जाऊ, मनाली तरी बर्फ बघायला भेटून. आलो तर खरं बर्फामध्ये फोटो काढायला. मग जेणेकरून तर बर्फा फोटो काढण्यासाठी तर मनाली जायचं लागते. इथं जाऊ नये, इथं आपल्या प्रकृतीचं नेचरचं दर्शन तरी झालं. बर्फच बघावं असं काय नसतं. डोंगर दर्या आणि मेन गोष्ट यांची राहणी सांगणं बघितलं. सगळ्यात महत्त्वाचं बघा तुम्ही, इथं पण घर आहे यांचं. म्हणजे इथं डोंगर आहे वर, या साईडला किती उंच डोंगर आहे, आणि इथं परत घर, इथं घर चारही साईडनी पर्वत रांगा, मोकार उंच पर्वत रांगा. एवढं उंच मी कधी बघितलंच नाही बाबा. तेवढं बघायचं तेवढं भेटलं बा मला. बाकी इथं बघा तुम्ही, डोंगर चिरून डोंगर चिरून रस्ता काढलाय. खूप मोठं आहे अजून. तर आता आम्हाला त्या डोंगरात जायचे, पलीकडच्या तिकडं, ह्याच्या पलीकडं. आत्तापर्यंत कसं जरा दमलो होतो, दमल्यामुळं या बिल्डिंगच्या हॉटेलच्या वर आलो डायरेक्ट. खूप लांब आहे इथं. पण ह्यांचे राहणं जे घर आहे ना, घर आपलं घर कसं असतं तसं नाही आहे. त्रिकोणी घर आहे, त्रिकोणी. हे बघा दिसलं का, त्रिकोणी घर, डायरेक्ट त्रिकोणी घर आहे. असं आपल्यासारखं नाही. हे बघा त्रिकोणी घर आहे, त्रिकोणी. तुम्हाला समजलं काय म्हणायचं मला?
म्हणजे असं घर आहे, असं घर आहे, असं ना असं त्रिकोणी आणि एका एक बिल्डिंग आहे. अरे मी म्हणलो आपलं कसं सपाटा घर असते तसं त्यांचं घरच नाही बाबा. वरून लाकडाच्या वर घर. अरे तुम्ही बांधलं तरी कसं बाबा इथं. आता बघा मी तर एवढी थंडी मला नॉर्मल थंडी पण त्या थंडीने पण सहन झाली नाही मला, सर्दी आली असे. बाकी इथं बघा ह्यांनी पण इथं पण तेच घर बांधले. बहुतेक इथे एक कुटुंब आहे. थांबा मी बघतो तुम्हाला दाखवतो. हे बघा इथे एक कुटुंब आहे. ह्याचं घर पण ते सेमच आहे. सेम. आणि तुम्ही एक ऑब्झर्वेशन केलं असेल, मग जुरून जे बोलतोय ना त्याच्या मागून जो बॅकग्राऊंड आवाज येतोय का, तो एका पक्षीचा आवाज येतो. आणि तो आवाज आपल्या इकडे बघायला पण मग कुठं दिसतच नाही. आणि आपण किती वेळा आपल्या इकडे जंगलात गेलो ना, तो सेम आवाज आपल्याला कुठं बघायला भेटणार नाही कुठंच. अजून पण इथं प्रकृती आहे. मग ह्यांनी प्रकृतीसाठी काही छेडछाड नाही केलेली, काहीच नाही. जे आहे ते आहे. तुम्ही बघा घर बांधतो पण त्याच्यामध्ये पण पुढं झाडं लावले त्याने, घराच्या पुढं पण. आणि एवढी झाडं उंच आहे त्यांचं घर दाखवून जाते. ह्याच्यामुळेच थंडी पडायचं कारण इकडे जास्त आहे. बहुतेक आता उन्हाळा नेमकं आम्ही उन्हाळ्याच्या सीझनमध्ये इकडे आलो आहे, त्याच्यामुळे आम्हाला बर्फ बघायला भेटला नाही. पण असो काय नाही, मनालीमध्ये जाऊन बर्फ बघू आणि तिथवर आम्ही प्रकृतीचं नेचरचं दर्शन करू. आता बाकीचे ब्लॉग तुम्हाला मी जसं आम्ही हिंडाय जाईल तसं तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवतो. तर चला पुढं काय बघू काय होते.